या लास्य विलासू, जो हा जगद्रूप आभासू, तो तांडव मिसे कळासू दाविसी तू. हे असो विस्मो दातारा, तू होसी जयाचा सोयरा, सोयरेकेचिया व्यवहारा मुकेची तो. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं. आपण 17व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे गुरुस्तवन आहे ते गुरुस्तवन पाहतो आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी हे गुरुस्तवन आतापर्यंत जी काही गुरुस्तवन झाली त्यापेक्षा अजून आगळं वेगळं असं केलं. शास्त्र अधिक प्रतिभा, नुसता कल्पना विलास नव्हे, नुसती प्रतिभा नव्हे, तर शास्त्रामध्ये जे सिद्धांत सांगितलेले आहेत त्या सिद्धांताबाबत प्रतिभा असं या गुरुस्तवनाचं स्वरूप आहे. अगदी पहिल्या ओवीमध्ये विश्व विकासित मुद्रा, जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमोजी गडेंद्रा श्री गुरु राया, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. ज्या वेळेला संपूर्णपणाने स्वरूप जागृती सर्व ठिकाणी असते त्यावेळेला, ज्या वेळेला परमात्म्याला आपल्या स्वरूपाची पूर्णपणाने आठवण असते, अशा वेळेला जगत या नावाचा पदार्थ नसतो. ज्या वेळेला परमात्मा निद्रिस्त झालेला असतो, ज्या वेळेला परमात्मा आपल्या स्वरूप बोधानी संपूर्ण तेजानी निर्वत नसतो, त्यावेळेला एक जगत या नावाचा पसारा निर्माण होतो. फार गमतीशीर, रोचक अशी ही गोष्ट आहे. ज्या वेळेला एकाच एक स्वरूपाचं भान असेल, ज्या वेळेला दुसरं काहीही व्हावं असावं असाही भाव नसेल, त्यावेळेला जगत देखील नसेल. परमात्म्याच्या ठिकाणी जो संकल्प निर्माण झाला त्या संकल्पाने जगत निर्माण झालं. त्या संकल्पाचं स्वरूप असं होतं की मी एकच आहे, बहुविध व्हावं, एकोहम बहुश्याम प्रजा येती. आणि शास्त्र तर असं सांगतं की या संकल्पाच्या वेळेला देखील प्रत्यक्षात परमात्म्याच्या स्वरूपात कोणताही बदल न घडता परमात्म्याच्या मूळ स्वरूपामध्ये कोणताही बदल न घडता परमात्मा प्रत्यक्षात आहे तसाच असताना त्या संकल्प मात्रे करून जगताची निर्मिती झाली. तरी देखील ज्या वेळेला जगतच नव्हतं तेव्हा ज्या वेळेला सत देखील नव्हतं आणि असत देखील नव्हतं, ज्या वेळेला अंतरिक्ष नव्हतं, ज्या वेळेला सूर्य नव्हता, ज्या वेळेला सूर्याचं
सूर्याची ग्रहमाला नव्हती, ज्या वेळेला आकाशगंगा नव्हत्या, उपनिषदामध्ये ते वर्णन आहे ना, ते भारत की खोज याच्यामध्ये त्याचं हिंदी रूपांतरण केलं जातं. जिसके पहले सत नहीं था, असत भी नहीं, अंतरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं, अशी एक निखळ स्थिती, ज्या निखळ स्थितीमध्ये परमात्मा निज रूपाने संपूर्णपणाने जागा आहे, अशी स्थिती. आणि जेव्हा जगत निर्माण झालं, ती स्थिती ज्या वेळेला परमात्मा आपल्या ठिकाणी जागा असेल पण तो झोपलेला आहे की काय असं वाटावं जीवाच्या पक्षी. याचं कारण परमात्म्याखेरीज काहीतरी दिसत आहे, जगत या नावाचा पदार्थ दिसतो आहे. अशा वेळेला जीवाच्या पक्षी आपल्या सर्वांच्या अंगाने असं म्हणावं असं वाटतं, असं म्हणायला लागतं की परमात्मा आता योग निद्रेमध्ये आहे. त्याची योग निद्रा सर्व विश्वाला प्रकाशित करते. विश्व विकासित मुद्रा जया सोडी, म्हणजे दाखवी तुझी योग निद्रा. तू जेव्हा निद्रिस्त असतोस तेव्हा विश्वाचा पसारा स्पष्टत्वाने प्रतीतीला येतो. तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया. जेव्हा प्रवृत्ती रूपी कर्ण कान त्याची हालचाल चालू असते, गणपतीच्या रूपकानी सद्गुरूंचं आणि सद्गुरु स्वरूप परमात्मा स्वरूप अशा सद्गुरूंचं वर्णन करत असल्यामुळं प्रवृत्ती करण्याच्या चाळी हत्तीचे सतत हलणारे सुपासारखे मोठे कान, प्रवृत्ती करण्याच्या चाळी उठती मंद गंधा निळी पूजी जसी निलोत्पली जीव भृंगाच्या. प्रवृत्ती रूपी कर्ण त्याची सतत होणारी हालचाल जीवरूपी भ्रमरांनी तुमच्या माथ्यावर ठेवलेल्या नील कमलांनी जेव्हा तुमची पूजा केली जाते तेव्हा प्रवृत्ती रूपी कर्णांची जी हालचाल होत असते त्या हालचालींमुळं तुमच्या माथ्यावर ठेवलेल्या नील कमलांचा मंद असा अनिळ सुवास सर्व ठिकाणी दरवळतो. प्रवृत्ती करण्याच्या चाळी उठली मंद गंधा निळी पूजी जसी निलोत्पली जीव भृंगाच्या. पाठी निवृत्ती कर्ण ताळे आणि निवृत्ती रूपी कर्णांची हालचाल जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा आहाळली ते पूजा विधुळे. जेव्हा वृत्ती नाहीशी होते, निवृत्ती रूपी अशी पूजा होते, तेव्हा शुद्ध स्वरूपाचं भान प्राप्त झाल्यानंतर तुमची कोणतीही पूजा करायला लागत नाही. जी मांडलेली पूजा आहे ती सर्व पूजा उधळून जाते, नाहीशी होते. तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे. मोकळ्या अंगाचं लेणं लेववून शुद्ध स्वरूपाने तुम्ही मिरवता. वामांगीचा लास्य विलासू जो हा जगद्रूप आभासू तो तांडव मिसे कळासू दाविसी तू. खरं म्हणजे मागच्या वेळेला हे झालेलं आहे. हे असो विस्मयो दातारा तू होसी जयाचा सोयरा सोयरेकेचिया व्यवहारा मुकेची तो. तुम्ही ज्यांचा सोयरा होता तुमच्याशी ज्यांची सोयरीक होते, तुमच्याशी जे तद्रूप होऊन जातात, तुमच्याशी एकरूपत्वाचं नातं ज्यांचं निर्माण होतं, हे असो विस्मयो दातारा.
विस्मय असा, नवल असं की तुमच्याशी ज्यांची ज्यांची सोयरीक होते, सोयरेकेची या व्यवहारा मुकेची तो. ब्रह्मभाव प्राप्त झाल्यामुळं सोयरेकेच्या सर्व व्यवहारांना तो मुकून जातो. हेही आपलं झालेलं होतं. फेडिता बंधनाचा ठावो, तू जगत बंधू ऐसा भावो. धरू वळगे वावो तुझाची अंगी. फेडिता बंधनाचा ठावो. बंधन म्हणजे जीवाला असलेलं जीवत्वाचं बंधन. मी जीव हेच कोणी एक बंधन. मी जीव, मज बंधन, मज आहे जन्म मरण, असा जीवाच्या ठिकाणी असणारा भाव, अबोध. या बंधनाचा ठाव ठिकाण नाहीसा झाल्यानंतर तू जगत बंधू ऐसा भावो. धरू ओळगे, तू जो जगत बंधू आहेस, सर्व जगाला उपकारक असा आहेस, असा भाव धरून वळगे वावो तुझाची अंगी. एका बाजूनी तू जगत बंधू आहेस असा देखील भाव राहतो आणि एका बाजूनी मोठ्या आनंदाने तुझ्याच अंगी आत्मभावानी रत होऊन, तुझ्याच ठिकाणी आत्मभावानी एकरूप होऊन सर्व जगताची हा जीव सेवा करू लागतो. वळगे, एकदा बंधनाचा ठाव ठिकाणा नाहीसा झाला, आपण अल्प आहोत, अल्पज्ञ आहोत, अल्पशक्तिमान आहोत, येणारे जाणारे आहोत, जन्मणारे आणि मरणारे आहोत, अपमानित होणारे आहोत, मानित होणारे आहोत. हेच कोणी एक बंधन. या बंधनाचा ठाव ठिकाणा जर नाहीसा झाला आणि जीवाला आत्मबोध प्राप्त झाला, तर आत्मभावाने जीव तुझ्या ठिकाणी मोकळेपणाने एकरूपत्वादी क्रीडा करू लागतो. आणि असा क्रीडा करू लागणारा जीव सर्व जगताची सेवा करायला लागतो. तुका म्हणे आता उरला उपकारा पुरता. जीवाला आत्मबोध झाल्यानंतर मग जगण्याचं प्रयोजन काय? जीवाला आत्मबोध झाल्यानंतर देह सांभाळून ठेवण्याचं प्रयोजन काय? तुकाराम महाराज असं म्हणतात की आता उपकार करणं एवढंच प्रयोजन राहिलेलं आहे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता सहज आनंदात 4 दिवस खेळी मेळीनी काढायचे आहेत आणि उपकार करत काढायचे आहेत. जेव्हा मी आणि माझं हे बंधन नाहीस होतं, जेव्हा अल्पाचा अभिमान नाहीसा होतो, अल्प राहण्याचा अभिमान देखील नाहीसा होतो, ज्या वेळेला जीव व्यापक होऊन जातो परमात्म्या एवढा, तेव्हा तुका म्हणे एका देहाचे अवयव अशी परिस्थिती निर्माण होते. त्याचा जीवन हेतू हा जगताची सेवा करणं एवढा राहतो. सर्व संतांचा जीवनाचा हेतू त्यांच्या अवतीभोवती जमलेल्या अशा मंडळींचा जगताचा प्राणी मात्रांचा, पशु पक्ष्यांचा,
सर्व जो परिसर आहे, निसर्ग मात्र आहे, त्या निसर्ग मात्राचा सर्व अंगानी, जे जीवांगानी, देहभावानी, देहासहित, मनासहित, बुद्धीसहित आणि आत्मभावासहित सेवा करणं एवढाच उद्देश. याच्यापेक्षा दुसरा उद्देश जीविताचा राहत नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो. जर प्रार्थना काही असेल तर जगामध्ये सर्वत्र कल्याण हो, सर्वत्र प्रेम नांदो, सर्वत्र सर्वांना शांती प्राप्त हो. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयाम. सर्व सुखी व्हावेत, सर्वांना निरामय असं जीवन प्राप्त व्हावं, सर्वजण पवित्र पवित्र तम जे आहे तेच पाहणारे होवत आणि दुःख कदापि न राहो, अशी एकच प्रार्थना शिल्लक राहते. फेडिता बंधनाचा ठावो तू जगत बंधू ऐसा भावो धरू ओळगे वाव तुझाची अंगी. तुझ्याच अंगा खांद्यावर खेळत आत्मभावानी सर्व जगताची सेवा करत तो राहतो. तव दुजयाचेनी नावे तया देहची नुरेची पै देवराया जेणे तू आपण पया केलासी तुझी. तव दुजयाचेनी नावे तया देहची नुरेची पै देवराया. हे देवराया, वेगळेपणाने द्वैत भावानी देहही नुरेची पै देवराया. देह देखील वेगळा राहत नाही. केवळ आत्मभावानी मी स्वरूपाने तुझ्याशी एकरूप आहे असंही न होता देहानी मीही तुझा आहे अशा प्रकारचा भाव निर्माण होतो. समर्थ सांगतात ना, पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. एक जड आत्मनिवेदन आहे. देह असेल तेव्हा जड आत्मनिवेदन देखील असेल. देहभाव नसेल तेव्हा ठावची नाही चंचळाचा, मग तेथे आपण कैचा, अशा प्रकारे आत्मभाव असेल. पण देहही जोपर्यंत असेल तोपर्यंत देहानी पदार्थ मने काया वाचा देहानी, तसंच देहाचं जे पझेशन आहे त्या सर्व गोष्टींसहित शेतीवाडी घरदार गाडी घोडे मुलं माणसं या सर्वांसहित पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा. जो मी समजत असतो पदार्थाच्या अंगाने देहाच्या अंगाने मला, त्याच्या सकट मी सर्व तुझा आहे. मनासकट मी सर्व तुझा आहे. जे जसं माझं मन असेल त्याच्या सकट मी तुझा आहे. जसा माझा देह असेल त्याच्या सकट मी तुझा आहे. मग तू तुझा तो दास म्हणो अथवा तुझा तू सेवक म्हणो अथवा देहाला तुझी महती प्राप्त हो. देह तुझाच आहे असं तू समज, पण या सर्वांसकट मी तुझा आहे. जर जड असेल तर त्या जडा सकट मी तुझा आहे. तव दुजयाची नावे तया देहही नुरेची पै देवराया. आणि जेव्हा देह देखील तुझा आहे तेव्हा देह हा माझा आहे असं समजणं मी बंद करीन, असं समजणं मी थांबवीन. एकच काहीतरी राहील, एक माझं तरी राहील किंवा तुझं तरी राहील. जेव्हा माझं असेल तेव्हा तुझा संबंध नाही, तू असणं हा भाग राहत नाही. प्रेम गली अति साकुरी तामे दोन समाय, त्याच्यामध्ये दोन राहत नाहीत.
जब मैं था तब हरी नाही. जेव्हा मी होतो त्याच्यामध्ये, त्या गल्लीमध्ये, तेव्हा देवाचा पत्ता नव्हता, तेव्हा तिथं हरी नव्हता. आता हरी आहे, तेव्हा मीच नाहीसा झालो. आता मी तिथं राहिलो नाही. तव दुजयाचे नावे तया देहही नुरेची पै देवराया, जेणे तू आपण पया केलासी दुजा. ज्याला जेणे तू आपण पया, ज्याला तू आपल्याशी एकरूप करून घेतलास, आता त्याच्या पक्षी द्वैत कसं राहील. जेणे आपण पया केलासी स्वल्पविराम. तरीही दुजा तर द्वैत भाव राहील. कुठेतरी विराम चिन्ह पाहिजे ज्ञानेश्वरीत. जर सरळ वाचलं तर काही समजणार नाही. जेणे तू आपण पया केलासी दुजा, याचा अजून एक अर्थ असा केला जातो की आपल्यासारखाच तू दुसरा होऊन जातोस, आपल्यासारखाच तू दुसऱ्याला बनवून टाकतोस, असाही एक अर्थ याचा केला जातो. पण तू ज्याला आपलं केलंस, तू ज्याला आपल्याशी एकरूप करून ठेवलंस, तोही आता दुजा राहील, असाही एक अर्थ होतो. तू ते करूनी पुढे जे उपाये घेती दवडे, तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. याच्या उलट तू ते करूनी पुढे तू निराळ आहेस असं समजून, तू कोणीतरी आहेस समोर पुढे असं समजून, तू ते करूनी पुढे माझ्यापेक्षा तू कोणी वेगळा आहेस असं समजून, जे उपाये घेती दवडे, जे अनंत उपाय योजतात तुला प्राप्त करण्यासाठी म्हणून, जे उपाये घेती दवडे तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. त्याला अनेक प्रकारांनी प्रयत्न करून देखील तू मागाच राहतोस, तू त्याला प्राप्त होत नाहीस. तू ते करूनी पुढे जे उपाये घेती दवडे तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. त्याचं अज्ञान काही केल्या दूर होत नाही. तू एक आणि आपण एक अशा भावानी जो तुला भजतो, जो द्वैत भावानी तुला भजतो आणि अनेक प्रकारांनी भजतो, मग द्वैत भाव ठेवेल आणि अनेक प्रकारांनी भजेल, त्याचं अज्ञान काही केल्या जात नाही. तू ते करूनी पुढे जे उपाय घेती दवडे तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान होवावा, असं ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायात एका ठिकाणी म्हणतात. जसं लेणं कोरलेलं असतं एका डोंगरामधूनच, देव देऊळ परिवारू, एका डोंगरातूनच हे सर्व कोरलेलं असतं. देव देखील कोरलेला असतो, देऊळ देखील कोरलेलं असतं. ज्या देवळामध्ये तो देव आहे ते देऊळ देखील उत्तम कोरलेलं असतं. आणि परिवारू म्हणजे पूजा सामुग्री देखील तशीच कोरलेली असते. फुलं, गंध, अक्षता, हार, निरांजन त्या दगडातच कोरलेलं असतं. समया दगडातच कोरलेले असतात. हा जो पूजेचा परिवार आहे तो पूजेचा परिवार देखील त्या दगडातच कोरलेला असतो. ज्या दगडाचाच देव, त्याच दगडाची उपचार सामुग्री, पूजा सामुग्री आणि त्याच दगडाचं देऊळ. तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा, असा भक्तीचा व्यवहार का नको व्हायला. आणि असा जर भक्तीचा व्यवहार झाला नाही तर कितीही भक्ती केली,
तरी देखील तो विभक्तच राहील. वेगळेपणाने भजणं हा उपायच नाही. वेगळेपणाने कितीतरी भजा, कितीही जरी भजलात तरी पायाच जर वेगळेपणाने भजण्याचा असेल तर त्यांनी एकरूपत्व साधलं जाणार नाही. तू ते करूनी पुढे जे उपाये घेती दवडे तया ठासी बहुवे पाडे मागा चितू. त्यांचं अज्ञान तसंच राहतं. तू त्यांना मिळतच नाहीस. मागाची तू आडच राहतोस त्यांच्या पक्षी. जो ध्याने सुये मानसी तया लागी नाही तू त्याचे देशी. ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझ. तू ते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे. वेदाही एवढे बोलणे नेघसी कानी. मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधो हाव. दिससी तेतुली माव भजो काही. दैविके सेवकू हो पाहे हो पाहो तरी भेदिया द्रोहोची लाहो. म्हणून आता काही नोहो तुझ लागी जी. जई सर्वथा सर्वही नोहिजे तई अद्वया तू ते लाहिजे. हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. जो ध्यानाने तुला धरू जाईल त्याच्यासाठी म्हणून तू कदापि त्याच्या देशी येणार नाहीस. तू त्याला प्राप्त होणार नाहीस. ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझ. पण आपण ध्यान करतो आहोत हेही जो विसरून जाईल तो मात्र तुझ्याशी तात्काळ एकरूप होऊन जाईल. तू ते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे. तू सिद्ध आहेस. तुला कोणत्याही गोष्टींनी सिद्ध करण्याची गरज नाही. हे ज्यांना कळत नाहीत तेच या जगामध्ये सर्वज्ञ म्हणून मिरवतात. ते शास्त्रांच्या आधाराने, वेदांच्या आधाराने, निरूपणाच्या आधाराने, बुद्धी वैभवाच्या, बुद्धी कौशल्याच्या आधाराने तुला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. आणि तुझं वर्म नसलेल्या जगाला ते सर्वज्ञ वाटतात. ज्ञानेश्वर महाराजांनी कसं लिहिलंय बघा. तू ते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्व. परमात्मा हा कोणत्याही कर्माच्या फलस्वरूप प्राप्त होणारा नाही. तो स्वतः सिद्ध आहे. फलस्वरूप प्राप्त होणारा नाही. तो आहेच आहे. आत्ता देखील, या क्षणे देखील तो सिद्धच आहे.
या क्षणी जो कोणी त्याच्याशी एकरूपता साधेल, ती एकरूपता विचारांनी नको, ती एकरूपता चिंतनानी नको, ती एकरूपता मनानी नको, याच्या उलट चिंतन थांबल्यानंतर त्याच्याशी एकरूपता संभवते. विचार निर्विचार झाल्यानंतर त्याच्याशी एकरूप होता येतं. मन अमन झाल्यानंतर मग त्याचा लाभ होतो. मग तो सिद्धच आहे, ती सिद्धता आपल्या ठाई जशीच्या तशी उमटते. यात तुझ्या सिद्धतेला न जाणता जो तुला सिद्ध करायला जातो त्याला वस्तुतः तू असिद्ध असतोस. तो मनाच्या अंगाने खटपट करत असतो, बुद्धीच्या अंगाने खटपट करत असतो, तो शब्दांच्या अंगाने खटपट करत असतो. आणि जोपर्यंत अशी खटपट चालू आहे तोपर्यंत तू दूर राहतोस. तुकाराम महाराजांनी अगदी तळमळून असे उद्गार काढलेले आहेत. वाचेच्या चापल्ये झालो बहुकुशळ, नाही बीज मूळ हाता आले. पण त्यामुळं बीजमूळ हाताला आलं नाही एवढं लक्षात आलेलं आहे. म्हणून पंढरी राया दुःखी होते मन, अंतरींचे कोण जाणे माझ्या. पूज्य झालो अंग आला अभिमान, पुढील कारण खोळंबले. थोडा बहुत प्रयत्न करायला लागलो, वाचेचं चापल्य दाखवलं, त्याच्यामध्ये कुशळ ठरलो दैवयोगाने. पण त्यामुळे गडबड घडून गेली की बीजमूळ हाताला न येता मी लोकांमध्ये पूज्य झालो. हा माझ्या दृष्टीने मोठा घातच झाला. कारण एका बाजूनी लोक तर सर्वज्ञ म्हणायला लागले, एका बाजूनी लोक मला समजायला लागले की याला समजलेलं आहे, आणि माझ्या हाताला तर अजून काही लागलेलं नाही. म्हणून पंढरी राया दुःखी होते मन. आणि माझ्या हे अंतरीचं कुणीही जाणू शकत नाही, ही अजून एक अडचण होऊन बसली. तू ते सिद्धची जो नेणे, तो नांदे सर्वज्ञपणे. ज्याला हे समजलं की तुमचं वर्णन करण्यामध्ये तुम्ही सापडत नाही, तर तो तुम्हाला सापडून घेण्याच्या अजून सूक्ष्म मार्गाकडे जातो. मग तुकाराम महाराजांसारखे उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतात. नाही वाचन, नाही चिंतन, नाही घडले नामस्मरण, नाही नाही मृदुतर भाषण, नष्ट दुष्ट आगळा. असे उद्गार बाहेर पडतात. आणि ज्यांचे असे उद्गार बाहेर पडतात ते त्याच्याशी एकरूप होण्यासाठी सर्वात योग्य बनतात. कारण मुख्य अडचण मनाचीच आहे, मुख्य अडचण बुद्धीचीच आहे, मुख्य अडचण
आपल्या ठिकाणी असणाऱ्या देहभावाचीच आहे. हा देहभावच अडथळा होतो आहे, मनच अडथळा होत आहे, बुद्धीच अडथळा होते आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा मनाला ओलांडायचा प्रयत्न घडणार. नाहीतर गळ्यात हार ठेवून प्रवचन कीर्तन करायला किती गोडी येईल, फार गोडी येईल. कारण सर्वज्ञ तुम्ही समजाल ना. त्यामुळे जेवढा साज शृंगार करून घ्यावा तेवढा अहंकार अधिक चांगला पोसत जातो, मजा येते. याच्यातला आपल्या अनुभवाचं काय काय आहे याचा विचार जर करायला लागलं तर मोठ्या अभिमानाने हार घालून घेतले जाणार नाहीत आणि प्रसाद म्हणून हार श्रोत्यांमध्ये भिरकावले जाणार नाहीत. कोण कोणाला प्रसाद देणार, कोण सर्वज्ञपणाने मिरवणार. तू ते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे. जो सर्वज्ञपणाने नांदतो दुसरी बाजू तो तुला सिद्धपणाने निश्चित जाणत नसणार. जगी जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्क्यास तर्की असा कोण आहे, असं समर्थ म्हणतात. इथं जाणीव करी तो नेणे, आथिलेपणे मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वेदाही एवढणे नेघसी कानी. वेदांनी एवढं वर्णन केलं, वेदाही एवढे बोलणे. वेद इतकं वर्णन करून राहिले नेघसी कानी, पण तुझ्या कानापर्यंत देखील ते येत नाही. मौन तुझे राशी नाव. तुझ्या राशीला पुजलेलं तुझं नाव जर कोणतं असेल तर मौन हे तुझं नाव आहे. वर्णन करून त्या वर्णनामध्ये तू सापडत नाहीस. वर्णन हे मायेमध्ये येतं. आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शो शकेना, ते रूप मज अज्ञाना. काय ओवी ती, काय कळे ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे, असं समर्थ म्हणतात. जर माया स्पर्शू शकत असती तर मग तुमचं वर्णन करता आलं असतं. माया स्पर्शू शकत नाही ही अडचण आहे, म्हणून तुमचं वर्णन करता येत नाही. आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शो सकेना. मायाचा स्पर्श झाला असता तर बरं झालं असतं, तर सद्गुरूंचं वर्णन तरी करता आलं असतं, असं समर्थ म्हणतात. आता मायेला स्पर्श ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी वर्णन कसं करायचं हे मला कळत नाही. मला अज्ञानाला एवढं कळतं की मायेने जिथं स्पर्श केलेला आहे त्या ठिकाणी मी फार जाणकार आहे. मायेने स्पर्श केला नाही त्या ठिकाणी मी आता अज्ञानी ठरलो. आता कसं काय वर्णन करणार, असं समर्थ म्हणतात. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. त्यामुळे आता स्तोत्र वगैरे स्तवन वगैरे करून तुमचं वर्णन करण्याची हाव
पुरे झाली. दिससी तेतुली माव भजो काही, आणि तुम्ही दिसता ते तुमचं रूप देखील, देहानी असलेलं रूप देखील मायेमध्ये येतं. आणि स्वरूप तर ओळखता येत नाही, स्वरूप तर पाहता येत नाही. भजो काही, कसं भजायचं? दैविके सेवकू हो पाहो पाहो, तरी भेदिता द्रोहोची लाहो. अशा तुमचं दैव वशात सेवकत्व जरी घ्यायचं ठरवलं तरी देखील द्वैत बुद्धी निर्माण झाल्यामुळं एक प्रकारे तुमच्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी द्रोहच केल्यासारखं होईल. दैविके सेवकू हो पाहो, तरी भेदिता द्रोहोची लाहो. म्हणून आता काही नोहो तुझ लागी जी. म्हणून आता तुमच्या संबंधामध्ये काहीही न होणं परवडलं, काहीही न होणं भलं. देहानी काही नको व्हायला, सेवक देखील नको, वाचेनी काय नको करायला, स्तुती देखील नको. उलट देह नाही अशी भूमिका जर झाली तर परवडलं. वाचेला जमणार नाही असं लक्षात आलं तर परवडलं, तरच खैर आहे. एरवी मी वाचणार नाही. म्हणून आता काही न हो तुझ लागी जी. जई सर्वथा सर्वही नोहिजे. सर्व थैव, सर्व काही जे आहे असं वाटतं ते नाही असं जेव्हा होईल, तेव्हा सर्व प्रकारांनी मी नसावं असं जेव्हा होईल. जै सर्वथा सर्वही न होईजे, तै अद्वया तू ते लाहिजे. तेव्हा तू प्राप्त होशील. अद्वया तू ते लाहिजे, तुला प्राप्त करण्याचा तोच एक उपाय आहे. हे जाणे मी वर्म तुझे. आराध्य लिंगा, तुझ्याशी तुला जाणण्याचं, तुझ्याशी एकरूपता साधण्याचं हे वर्म मी चांगल्या रीतीने जाणतो. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी नुरोनी वेगळेपण, रसी भजी नले लवण. पैसे नमन माझे जाण, बहु काय बोलो. किंचित देखील वेगळं न राहता, जसं रसामध्ये पाण्यामध्ये मीठ एकरूप होऊन जातं, तसं माझं तुमच्या ठिकाणी नमन आहे. बहु काय बोलो, काय जास्त बोलणार. माझी एक इच्छा होती अशी की आता या सद्गुरु स्तवनाच्या आधी ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये आपण सद्गुरु स्तवन करून घ्यावं. ते सद्गुरु स्तवन आजच्या दिवशी मी करून घेतलं. या ओव्या इतक्या सहज संपवण्यासारख्या नाहीत, पण मी त्याचे सरळ अर्थ सांगत सांगत आणि थोडं थोडं निरूपण करत करत सगळ्या ओव्या संपवल्या. आता पुढच्या रविवारी प्रवचन इथं नाहीये. 5वा रविवार असल्यामुळं लेडी रमाबाई सभागृहामध्ये आपण आहोत आणि त्याच्या पुढच्या रविवारी गुरुपूजन असल्यामुळं या ठिकाणी ध्यान आहे आणि स्वामीजींचं प्रवचनाची व्हिडिओ कॅसेट इथं दाखवली जाईल. पण हे प्रवचन नाही. त्याच्या पुढच्या रविवारी गुरुपौर्णिमा आहे. आणि त्याच्या पुढच्या रविवारी
जो ध्यान सुये मानसी, तरी मी नाही त्याचे देशी, ध्यानही विसरे तेणेसी, वालभ तुझ. हे आपण अजून खोलात जाऊन या सगळ्या ओव्या इथपासून पाहू. हा जो काळ आहे, हा काळ साधकाच्या दृष्टीने अत्यंत भाग्याचा असा काळ आहे. आता गुरुपौर्णिमेचे दिवस सुरू होतील, झाले असंच